याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतूक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसाचारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची येईवो येई रंगा, येईवो शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, याजसाठी केला होता अट्टहास, प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि या प्रसंगाला फार पोषक अशा प्रकारचा हा अभंग आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी एक दोन गोष्टीचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, असणार गाव ही मोहपुरी आणि या गावातील विको कमी कर बाळा, विको कमी कर, ज्येष्ठ नागरिक काकूजी बाळाजी नागरे, कैलासवासी काकूजी बाळाजी नागरे यांच्या 13व्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम त्यांचे चिरंजीव, त्यांचा परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, जोडलेली मंडळी आणि त्याच्यामध्ये
हरिभक्ती परायण प्रकाश महाराज अख्ख्या महाराष्ट्रात घराघरात त्यांचा आवाज कानात पोहोचलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात बर का, अख्ख्या महाराष्ट्रात. आणि जसा आवाज घराघरात पोहोचलाय तसा त्यांचा स्वभाव सुद्धा प्रत्येकाच्या हृदयात जाऊन बसलेला आहे. एवढी मोठी ईश्वराने कला बहाल केलेली आणि त्या कलेचं असं आदरातिथ्य केले प्रकाश महाराजांनी की नम्र झाला भूता ही पद्धत त्यांनी वापरली. नाहीतर काही माणसाला येण्याचा भाग फार पुढं असतो पण त्याच्या लय पुढचे ताटलेले बरं का. अहो साहजिक की ज्याला येतं त्याला ताटतात आणि येणार नाही ते का त्यांची गुरमी ठेवते ना. नवल अहंकाराची गोठी. काही खेड्यात भजने असतात 2-3च अभंग पाठ असतात काही नसतं पुढं. ये ग इच्छाबाई लय झालं तर माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ. एखादी गवळण पाठ केलेली गाथ्यातली नाही मालिकेतली नाही त्यांच्या मनाची असते कुठून असते ते ताळमेळ नाही. पण गावात कोण नसतं म्हणून त्यांनाच बोलावं लागतं. एखाद्या व्यक्तीला बाबा याच्यातलं काही येत नसतं पण आवड असते. ओ आमच्या मुलीला मुलगा झालाय 5वीचं भजन ठेवले सर्वजण या आणि जेवून येऊ नका जेवायला पण तिथंच आहे. काही येत नसून त्यांनी म्हणायचं वा पुढं आलोतच तंबाखूच्या पुढ्या बिड्या आलोतच आहे मागून. हे थोडे बरी. एक नमुना असा शिरलाय आमच्यात. भाजनात आल्याबरोबर भंबोले टेकडीवाली दम लगाया जा चिलिम भराय ताजा दुडुम 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 शंभो लगा दे तंबू. काही लोकाला आकलीचा पत्ता नसून वारकरी संप्रदायाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. का करतात? या कुत्र्याच्या अवलदी याच्यात आल्यात म्हणून. नाहीतर या संप्रदायाला नाव ठेवणाराचा वंश शिल्लक नाही ही याद ठेवा. विठ्ठल अशी गोड व्यक्ती त्यांचे भाऊ बळीरामजी. आणि 2-3 वर्षापासून असा आमचा योगायोग घडून आला. त्यांची मुलगी 12वीला असताना मला म्हणायची तुमच्या मोठ्या मुलाचं लग्नाचं काही विचार. म्हटलं आत्ताच काही नाही बघू म्हटलं. आणि पुढं मग ते त्या मुलींचे लग्न झाले त्यांच्या. सहज कोरोनाच्या पिरियडला मी फोन केला. म्हणलं दादा तुम्ही कुठे? म्हणले गावातच. म्हणलं मी गावातच. तुमचं कसं काय चाललंय? म्हणलं एकटाच हरिपाठ करतो मंदिरात बाकी काही नाही. पिरियडच तसा होता फार अवघड होतं. कुणी कुणाला भेटायचं काम नव्हतं काय नाही वगैरे असं होतं ते. तेव्हा सहज त्यांनी तिकून उद्गार काढला. म्हणले संतोषचं लग्न झालं का? म्हणलं अजून झालं नाही पण डोक्यात आलंय. म्हणले आमच्या बळीरामची पोरगी. म्हणलं त्याला म्हणा जमलं. अवघड खेळ होता. बरं आताच्या काळात मुली भेटणं बी अवघडी. मुलाच्या वडिलांना दिवा लावायचा नाही हुंडा घ्यायची ती डोक्यात ठेवू नका. ठ्यापा आला की हो म्हणा. सोलापूरला 250 नवरदेवानी बाशिंग बांधून मोर्चा काढला होता. मुलगी आहे का तीच मारुतीरायाच्या शेजारी बसायची पाळी आली. विठ्ठला विठ्ठला
त्या निमित्ताने आपलं पितृक्षेत्र हरवलेलं बर का. वास्तविक पाहता कितीही वय झालं आई वडिलांचं जावा असं कोणाला वाटत नाही, परंतु चालता बोलता बाकीच्या उठाठेवी होण्यापेक्षा ह्या वयाला ती आज्ञा होणं सर्वात महत्वाचं आहे. आणि मग त्या निमित्ताने दादांनी बळीरामबुवा त्यांच्या बहिणी आणि पाहुणे सर्व आप्तेष्ट कार्यक्रम ठेवलेला. आणि त्यांच्या स्वभावाची पद्धत नुसत्या फोनवर आज 9-10 कीर्तनकार तिथे कीर्तन ऐकायला. तुम्ही कमी का असणार, पण कीर्तनकाराची संख्या ही किती मोठे. एक कीर्तनकाराची पंचायत पडते, पण या ठिकाणी अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि फार मोठ्यांच्या सहवासात मानण्यापेक्षा भगवान गडाच्या कुशीत जीवन घातलेलं हरिभक्तीपरायण बळीराम महाराज आवटे, त्याचप्रमाणे आणि हरिभक्तीपरायण जयस्वाल महाराज, त्याचप्रमाणे आता आलेले तिघबी महाराज बर का. भारत काय ना भगीरथ महाराज मते महाराज ना. हा फार दिवस झाले. तसेच आपले राजगुरु महाराज, तसेच गोरे गोरे पानकुट्टे महाराज बर का. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण महादेव महाराजगिरी त्यांच्या वडिलांनी आणि आमच्या वडिलांनी बरेचसे सप्ते सुरू केलेले. आणि माझ्यावर जसं महादेवबावर प्रेम त्यांच्यापेक्षा माझ्यावर त्यांच्या वडिलांचं प्रेम असायचं. चिचखेडला संस्था काढली होती त्यांनी. तुम्हाला काही कळत नव्हतं तेव्हा बरं का, तेव्हाचा विषय हा. आणि उत्कृष्ट सर्व गायक मंडळी. आणि मला जी झलक लागती मृदंगाची ती झलक म्हणजे सबसे अलग प्रकाश, एकदम मस्त. केकच जळगावला काला तुम्ही दोघं होते. शिकार म्हणजे शिकार. कीर्तनकाराला वादकाला ही सवय लागते की कीर्तनकार कुठल्या पॉइंटला जास्त दाद देतात हे जमलं की त्याला मृदंग वादक म्हणायचं, आणि हे नाही जमलं की हरिभक्त पारायण बडवणे महाराज म्हणायचं असे. आणि या प्रेमापोटी ही सर्व मंडळी आलेली. ऐकणारी रोहिणी नावाचं गाव आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये. तिथं जवळजवळ 20 वर्ष झाले प्रकाश महाराज सप्ताहाला असतात. आणि ती ही सर्व मंडळी आमचे अण्णा अतिप्रेम माझ्यावर. पण बऱ्याचशा दिवस या कोरोनापासून विशेष कट झाले बऱ्याचशा लोकांचे. तसेच आपले महाराज फार गोड गायक पण आणि छान स्वभाव. आणि सर्वात महत्त्वाचं अयोध्याधीश गोपालदासजी महाराज हजर राहिले की अयोध्यातले म्हणजे रामप्रभूच आले आपल्या कार्यक्रमाला. हे आले म्हणजे असे ती. फार दिवसापासून परिचय आमचा, पण फार दिवसापासून भेट नव्हती. मी दिसलो की मिठी घातली, फुंदू फुंदू रडले. म्हटले महाराज किती दिवस झाले भेट नाही, कुठं असता. म्हणलं तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं, दुसरं काय. ती हजर झाले. आत्ता लक्ष देऊन ऐका. विठ्ठल मध्ये भगवान श्री तुकोबाराय नेमका परमार्थ करायचा याचं उत्तर या अभंगात दिलेलं आहे. गळ्यात माळ घातली कशा करता, आनंदी पंढरपूरची वारी केली कशा करता,
या हाताने दान धर्म केला कशा करता, नीतिमत्तेची वाटचाल केली कशा करता, गावगाव भजने गोळा करून भजन ठेवून त्यांना तृप्त करून वाट लावलं कशा करता, नाही बाकीचा कार्यक्रम सेपरेट कुर्टे महाराजांचे भारुड आणि अन्नदान कशा करता, आळंदी पंढरपूरची महिन्याची वारी केली कशा करिता, निळोबाला उत्तर देतात याची लागी होती जियेले भोग, याची लागी होती जियेले भोग, याची लागी हो गेले नानाया, याची लागी आस्था गादियो, याची लागी विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली सूचना, जन्मोजन्मांतरी केली सूचना, याची लागी जन्मोजन्मांतरी केली म्हणतात कशा करिता, याच्या करिता काय काय केलं अजून, याची लागी वो मंत्र जप केला, बर जप केला, अजून काय केलं, याची लागी वो वेदांत पाहिला, अजून काय केलं, याची लागी निज धर्म अनुष्ठीला, अजून काय केलं, याची लागी संसार ते गिलावो, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, एका जन्मात नाही केलं कशा करता, याच्या करता, मग याच्या करता म्हणजे नेमकं कशा करता, शब्द फक्त याजसाठी, मग याजसाठी म्हणजे कशासाठी, आता एक प्रमाण सांगतो, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी जप, याजसाठी याजसाठी जप, याजसाठी तप, आणि व्यासे हे अमुप ग्रंथ केले कशासाठी, फक्त याजसाठी. मग याजसाठी म्हणजे कशासाठी, आता ऐका अजून एक निळोबरायचं प्रमाण. संती सांगितले केले ते नाही, आज्ञा त्यांची केले उल्लंघन. मत
मतांतरा नाही दिले मन, जे जे महात्म्याने सांगितलं ते मी जतन केलं. जतन केल्यानंतर ठेवा मिळत असतो. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, आणि त्या टायमाला मेवा. संतांनी सांगितलं वचन न मोडी. नाही तर असे मोठमोठ्यांचे उदाहरण आहेत की ज्यांच्या कीर्तनाला हजारो नाही लाखोंची गर्दी, त्या महात्म्याला गाव सोडून दुसऱ्या गावाला जावं लागलं. पुढच्या पिढीचं वातावरण शुद्ध बीजापोटी फेल ठरलं प्रमाण. विठ्ठला विठ्ठल वारसा म्हणण्याकरता हक्क लागतो माझ्या वडिलाची. वंश परंपरा निद्रा करीत होतो निद्रा करीत हे फार महत्वाचं आहे. आता समजा ज्ञानू चाल म्हटला, माऊली चाल म्हटला, किती बरं वाटत असं हे अंतकरणाला. आणि समजा ज्ञानू लिझिम खेळो, अजून किती बरं वाटेल. सोपं नाही हे, सोपं नाही. पुढच्या पिढीने परमार्थ जतन करणे हे सोपं नाही. ऐक, आपल्या गावातील नवनाथ महाराज, त्यांच्या मुलाचं नाव ज्ञानेश्वरच आहे ना. परवा त्या विठ्ठल नगरला कीर्तन होतं, तिथले माणसं म्हणले महाराज मोहपुरीचा मुलगा आलता, फार छान कीर्तन केलं. वारसा लागतो ना. प्रकाश महाराजांची चिरंजीव छान गाता, किती बरं वाटतं. फक्त बुक्का बाजूला ठेवी जावा. विठ्ठल लई थोडा होता, हेच मला काय नाही तसं वाटलं. एका ठिकाणी अख्खा हार बुक्यात घातला, मला भरला काय म्हणलं भरून दे, आता काय करतो. बरं का, एकदम वातावरण छान आहे. लक्ष देऊन ऐका. किती मोलाची मंडळी ही ऐकणार, किती मोलाची मंडळी. हे सोपे आहेत का बोल. सप्त्यात एवढे गोळा होत नाहीत. वादकन टाळ करीन तरी आमच्या जनाचा दादरा तुम्ही ऐकलं नाही. जरा दमदारा. हा विठाला फार मोकळा स्वभाव. त्यांच्या गावात एक भीमराव होता, ते कोरोनात गेलं. फार चांगला आवाज सुख देऊन. कशासाठी महाराज म्हणतात? याजसाठी. याजसाठी म्हणजे कशासाठी? आता ऐका लक्षपूर्वक. परमार्थ कर. आतापर्यंत जे सांगितलं ते शरीराकरता नाही, ते आत्म्याकरता नाही, आणि ते समाजाकरता. असे 3 मुद्दे आहेत बाबा. पहिला मुद्दा, शरीराकरता परमार्थ नाही. का नाही? याचा स्वभाव नाश आहे. नाशिवंत देह, किंवा हा देह नाशिवंत, मूत्राचा बांधा, किंवा देह जाणार जाणार, याशी काळोबा. तुका म्हणे नाशिवंत, नाशिवंता ते प्रिय, देह हे काळाचे. याला परमार्थची. याचा स्वभाव नाश आहे. स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परतानाश. परतानाश दुसऱ्याकडून होणारा, आश्रय नाश. एखाद्याचा आश्रय केला की त्या ठिकाणी त्याचा अंत होतो. म्हणून माणसात सुद्धा
एखाद्या मूर्ख माणसाचा आश्रय करायला गेलं ना त्यावेळेला सज्जनाचा शेवट होतो. त्या मूर्खाला सज्जनाची किंमत कळत नाही. भक्ताची गावी साधू म्हणजे काय आणि व्याघ्रा वाड्या गाय सापडली. एखाद्या आपण गायला महिला पूजा करतात, हळदी कुंकू लावतात, भाकरी चारतात, आपणही त्या गोमातेचं दर्शन घेतो. पण ती गाय चरता चरता वाघाच्या परिसरात गेली, अकोले तालुक्यात भंडारदराच्या बाजूला, आणि वाघाने गायला पाहिलं. मस्त चरत होती, असं मुगारीचं गवत फुटलेलं, पाऊसकाळ भरपूर, मावळ कोकणाचा पट्टा, गाय तृप्त झालेली. तेवढ्यात झाडीतून बिबट्या निघाला आणि गायला पाहिल्यावर त्याने अभंग सुरू केला. धन्य आज दिन झाले गायीचे दर्शन. तिथून आमच्या वाटेवर आले. बिबट्या सोपा नाही, हे हसायला बरं वाटतं. बिबट्या पाहणं सोपं आहे का? टीव्हीत पाहिलं तरी माणसं. आम्ही समक्ष पाहिले जुन्नरला. कधी गेलात तुम्हाला फिराय सवय थोडी, म्हणजे ड्युटी करून जरूर जा. माणिक डोह नावाचा परिसर आहे आणि तिथं बोर्ड लिहिलेला आहे व्याघ्र प्रकल्प. वन खात्याने पाळलेले 70-80 वाघ येत असे. बोलायचं काम नाही. आम्ही काला करून आलो आणि त्या शिपायाला म्हणलं आम्हाला वाघ पाहिजे. म्हणे महाराज आम्हाला आग्रह करू नका आणि तुम्ही शब्द टाकूच नका, हे जमणार नाही. मग तिथल्या आमदारला मी फोन लावला, वल्लभ बँकेला, म्हणलं सांगा बरं सर याला जरा. मग त्यांनी सांगितलं तुम्ही 4-5 जण बरोबर जा. ते म्हणे चला, पण म्हणे महाराज आमच्यावर जबाबदारी असते, एखादा मोकळा झाला अचानक काही घडलं आमच्यावर येते. गे 2 रायफली आणि 5-6 ते भाले, 4-5 जण आम्ही आपण मध्ये घेतला. आम्हाला पहिल्या पिंजऱ्यातला असा झोपलेला निवांत, दुसऱ्या पिंजऱ्यातला फिरत होता. मी आपलं सहज असं बोट केलं, म्हणलं याला आणलेलं किती दिवस झाले, असं बोट केलं त्याने आम्हाला बोलायचं कळलं ना मामा. आम्ही नुसतं म्हणतो चला सुद्धा मग. बिबट्या खेळ आहे का? तो बिबट्या गायीची पूजा करत नाही, गायीचं नरडच फोडतो. आता तुम्हाला विचारतो, गिरी महाराज, गिरीश नाव राजगुरू महाराज, राजगुरू हा राजगुरू, तुम्हालाच विचारतो आणि योग्य उत्तर द्यायचं. जर उत्तर चुकलं काही नाही म्हणायचं, फक्त द्यायचं. गायीला किंमत आहे का नाही? बरोबर आहे की नाही महाराज? गायीला किंमत आहे तुमच्या आमच्या जवळ, वाघाजवळ नाही. तसं साधूला, महात्म्याला, पतिव्रतेला किंमत आहे, पण भस्मासुराची अवलाद असली तर नाही. विठ्ठला विठ्ठला मग एखाद्याचा आश्रय केला, ज्ञानोबराय म्हणतात पतंगा दीप्ती आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण. पतंग नावाचा पक्षी त्या दिव्याचा आश्रय करतो, त्याचा शेवट ठरतो हा आश्रय नाश आणि स्वभाव नाश. काय किमतीचा आंबा आहे हो? 2,500 रुपये डझन. 2.5 कमी मिळाला, आता जास्त आलेत. आता 40,000 पेटे आल्यात महाराष्ट्रात तिकडून, नारायण राणेच्या तिकडून. बर का? मग अहो इथं कमी मिळाला. बाजीराव रोडला जाऊन 2,500ला फक्त 5 आंबे, 500 रुपयाला एकच आंबा. असं हो, 500 रुपयाला एक आंबा नाही, 5 लाखाला एक आंबा असू द्या, पण पिकण्यापेक्षा अवधी गेला, वेळ गेली की त्याची किंमत संपली, त्याला उचलायचं कचरा कुंडी. हा त्याचा स्वभाव नाश आहे. तसं शरीर म्हटलं की याचा स्वभाव नाश. मग ते शरीर कोणाचं असू द्या, येत नाही उरू आले. आपण तर पामरात गणनाय आपली, पामरात ये रे ते पामर परयशी गौहारा.
परिहेची परिहेची घर में निर्वंश झाले घर में निर्वंश झाले निर्वंश झाले घर में निर्वंश झाले सहस्र नयन पर्यशी गौहाराचा माणसा ऐक जरा काय 60,000 पुत्र होते सगर राजाला पण कर्मे निर्वंश झाले सगर रानक याचा स्वभाव नाश आहे कबीर महाराज मुस्लिम समाजात होऊन गेले कबीर महाराजांनी एक लिस्ट यादी दिली कोण कोण गेले पीर मरे पैगंबर मरे पीर मरे पैगंबर मरे पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी मर गए जिंदा जोगी मर गए जिंदा जोगी तभी सन्यासी मर गए तभी सन्यासी मर गए तभी सन्यासी मर गए तभी सन्यासी मर गए आगे बढ़ोगी दशहरा खाते क्या जाने हर खाते सब क्या दशहरा खाते सब क्या दशहरा खाते सब क्या जाने लगा सब क्या दशहरा खाते जाने लड़का काय सांगितलं ऐका पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोग पीर गेले पैगंबर गेले जोगी गेले भोगी गेले रोगी गेले त्यागी गेले गिरी गेले पुरी गेले भारती गेले संन्यासी गेले ब्रह्मचारी गेले वानप्रस्थ गेले गृहस्थ गेले अवतार गेले स्वभाव नाशी आता आपण बसलो आपल्या मागचे गेले आपण जाणार आपल्या पुढचे जाणार हे सृष्टी चक्र चालू आहे पुत्री पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर मिळती काष्टे लोटता पूर आदळे दूर होती खल्लाळी किंवा मरती मेले नेनो किती हाची लाभता याचे संगती म्हणून येतो काकुलती निश्चय चित्ती दृढ जायचे प्रत्येकाला एक गोड कीर्तनकार आणि त्या कीर्तनात त्यांनी असा विषय रंगवला बोलता 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 सहज बोलले एखाद्या व्यक्तीला वक्तव्य शैली सापडत असते अभ्यास जरी जास्त नसला पण त्या कीर्तनाला लोकांची गर्दी वक्तव्य शैली भारूट करायची मी ह्या वाघाचं नाव सांगतो पुढे सोंग नाही फिंग नाही नुसतं रूप उपारनं खांद्यावर टाकलं की नाही तर उग कुठं पातळ नेसन काय द्या माझे आजोबा म्हणायचे लुगड नेसोनी नाच तू कोंबडा होईल हिजाडा सप्त जन्मी वक्तव्य वर्म सापडलं पाहिजे काही काही महिलाला वर्म सापडतं साधं साहित्य द्या पण तिथं जेवण केलं का वा 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 माई वर्म सापडलेला काही काही महिलाला असं वर्म सापडतं असलेली भूक फाट्याच्या पलीकडून निघून जाते वर्म एका पातेल्यात 3 जातीचा भात वर्म तुम्ही म्हणता कसा खाली जळगाव बुडाला
मधी चिखली वर तांदळवाडी तशीच आणि पुन्हा म्हणजे महाराज पोट भरल्या काय माती जाऊ का वर्म कळायला पाहिजे हो मृदंग वाजल वर्म कळायला पाहिजे कुस्ती खेळायची रेड्यागत ताकद नाही वर्म लागतं आता एक देवा थापा आलाय देवा थापा नेपाळून कुस्ती पाहिली कधी एवढ्याची आणि बलथा आपले लोक माधव महाराज त्रास देतात त्याला काय कुणी त्या मानवस पायदी कुणी वगैरे बसा बर का बलथा त्रास देतात असं अनादर करू नये इमानदारी पाहिजे मग ते दुसरे लोक कार्यकर्ते उठते त्या नीट खेळ बाबा ते पाहुणा माणूस आपल्याकडे महाराष्ट्रात तो काय नाही त्याच्या मानव पाय दिला उठला ते असं चाल या कोण कसा उचलून फेकतो मेळ लागत नाही लोक उचलून गेले वर्म कळालं पाहिजे तस ते महाराजांनी असं लोक एकदम जिंकून घेतलेले मंडपातले आणि एकाएकी सांगितलं या गावातले लोक 7 दिवसात मारणार एकाएकी सांगितलं नुसते लोक चिंताक्रांत नुसते एकमेकाला मंडपात असे करायचे आणि मग महाराजांनी असा उलगडा केला 7 दिवसात म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार 7च दिवस आहेत कोण केव्हा पण 7 दिवसात मग म्हणले नाही हे बरोबर आहे पण एकाएकी सांगितलं या गावातले लोक 7 दिवसात मारणार अख्खं गाव गंभीर चेहरे एक आजी मोठ्याने हसली कीर्तन संपलो मी मृदंग सोडला आणि त्या म्हातारकी गेलो म्हणलं आजी अख्खं गाव गंभीर झालतं तुम्ही एकट्या कस काय हसला म्हणली त्या महाराजांनी ह्या गावातलं सांगितलं मी पाहुणे आलेली माव काय संबंध नाही 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 मरती मेले नेलो उपदल्या पिंडा उपदिला पिंडा मरण मागू दे ताबडतोब जन्माला आल्याबरोबर मरणाचा कालखंड ठरलेला आहे उपजल्या पिंडा मरण सांगाते याचा स्वभाव नाश आहे याला परमार्थाची गरज नाही आता पुढे ऐका आत्मकर्ता म्हणावा तर तो नित्य मुक्त आहे वासांशी जीर्णानी यथा विहाय पाणी गृहाती नरोवरानी किंवा अमर आहा अमर अमर की पहा खोटे खोटे
याला परमार्थाची गरज नाही का? तू नित्यमुक्त आहे, त्याला जन्म नाही ना त्याला मृत्यू नाही. जीवन देखे मरण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग शुभ अशुभ याला परमार्थाची गरज नाही. शरीरा करता नाही, आत्म्या करता नाही. तिसरा मुद्दा समाजा करता ते मात्र नाही. ऐका लक्ष देऊ, समाजा करता सुद्धा परमार्थ नाही. का नाही? समाज दुतोंडी दुतोंडी. गहिनीनाथ गडावर गोरक्ष महाराज होते, गुरुवर्य गोरक्ष महाराज वामन भाऊंच्या गादीवर, आणि इकडे बाबांच्या गादीवर ठाण्या वाघ संप्रदायातला भीमसिंह महाराज. अष्टपैलू भीमसिंह महाराज म्हणजे हो. आता ऐसे कोणी होणे बरं का. भीमसिंह महाराज मी खेळ वाटला काय, त्यांचे प्रमाण असायचे बरं का. तुका म्हणे जन दुतोंडी सावज. सर्पाच्या जातीमध्ये एक मांडूळ नावाची जात आहे. ती 6 महिने या तोंडाने प्रवास करते, 6 महिने ह्या तोंडाने. तसा समाज त्याप्रमाणे आता पैशाचे हार घालतील, तेच लोक उद्या चपलाचे हार घालतील. आता पाया पडून दक्षिणा ठेवतील. वा 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 महाराज, किती कीर्तन ऐकले, पण थांबा 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 याला म्हणतात कीर्तन. तोच उद्या दगड मारू शकतो, शिवाय दे समाजे. म्हणून जया परमार्थाची चाड. काही आपल्यात महाराज लोकांना थोडशे गायक वादक कीर्तनकार ते गाव माझ्याशिवाय पान हालत नाही. बाळा दम धर जरा, मुळा सकट उपटून फेकून देते तुला मेळ लागायचा. समाज ऐसा हा लौकिक कदा राखविना, राखल्या जात नाही. एखादा म्हणाला चला मित्रमंडळीच्या घरी जाऊन येऊ, कश काय चाललंय, द्यायची का घ्यायची, बरं आहे का. काही माणसाला सवय असते, छान चाललंय का भाऊ, बरं व्यवस्थित आहे ना, येऊ का, सवय असते. देणे नाही घेणे नाही, पण एक आत्मीयता असते. जास्त दाट आलं गेलं तर लोक म्हणतात त्याने आमच्या उंबऱ्याला साल ठेवली नाही, येता जाता घर बुडविलं. एखादा म्हणलं कुणाचं घर नको, दार नको, आपण शेती, कुणाचं राज का उठा ठेवी नको. लोक म्हणते तू गर्विष्ठ आहे, त्याला का दुसऱ्याची गरज. एखादा म्हणाला बहिणीचे लग्न झाले, आपण एकुलते एक, आई वडील थकलेत, आपण लग्न करू. म्हणजे एखादी मुलगी आई वडिला सेवा करण्याकरता येईल. आणि मग त्यावेळेला लोक म्हणतात त्याला आता खालतं वरतं कळतं का, लग्न करू जाता म्हणती हा मातला. एखादा म्हणा अजून 5 वर्ष लागण्याचं गोष्ट माझ्यासमोर कोणी करायचं नाही. कोल्हापूरला जायची, मोतीबाग तालमीत हे तब्येत बनवायची, लग्नाचा विषय माझ्यासमोर कोणी काढायचा नाही. लोक म्हणते त्याजवळ हायच काय लग्न करायला. लग्न करू जाता म्हणती हा मातला, अन्न करिता झाला हरिभक्त समाजाला काय घेऊन बसले, समाजाच्या नादी लागू नये. केव्हा समाज का तिथं कायदा फेल होतो. पुन्हा समाज बिघडला ना, कायदा फेल. मग एखादा सहज विचारू शकतो महाराज तुम्ही विचार न करता डायरेक्ट सांगितलं समाजाकरता परमार्थ नाही. तुम्हाला कीर्तन करायचंय, समाज नसलो कुणाला सांगता. तुम्हाला रामायण कथा करायची ढोक महाराजांची, ऐकणार नसलो कुणाला कथा सांगता. दिंडी काढायची इथून आंबड ते पंढरपूर, समाज नसलो झेंडे विना पकवास संक्रीत गायच्या शिंगात बांधवत का. माणसं पाहिजेत ना त्याला, समाज नसलो काय करता. आणि मग महाराजांनी सांगितलं समाजाकरता करायचा, पण कसा करायचा, प्रमाण आहे का. मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. हे वाटाला बेत्यास केल्या अर्ध कर्माचा, द्रव्य वेचावे अन्न छत्र, द्रव्य वेचावे
करावा उपदेश. पाऊस पडतो जमिनीवर तेवढाच, खडकावर तेवढाच, गावाच्या भोवताला तेवढाच, पण जिथं पीक यायची तिथं येतं. तसं कीर्तनकाराने असं डोक्यात ठेवायचं नाही आपलं कीर्तन झाल्याबरोबर याच्यातले 10-5 लोक माळकरी होतील. अजिबात डोक्यात ठेवायचं नाही. माळ घाला कधी म्हणायचं नाही. घाला न ग सांगता कुणाला, सांगता कुणाला. ज्याला ऐकून घेण्याची सवय त्यांना सांगणं योग्य. एखाद्याला म्हणलं माळ घालावा, महाराज आता ते बघू निवांत. कीर्तनात कशाला म्हणायचं, घाल नाही तर नको घालू. आपलं कीर्तन करायचं. सांगता कुणाला. तुम्हाला एक सांगतो, हे स्टँड माईक वजा करता असं साधं असलं तर हे साधंच आहे, 700-800 रुपयाला मिळतं. 1 नंबर क्वालिटीचं असलं तर 2000च्या पुढे त्याला काही लागत नाही. 2000 एकदम क्वालिटी जशी पाहिजे. पण हे स्टँड 700-800 रुपयाचं स्टँड परिसराला लागलं. हे स्टँड परिसराला लागलं. या स्टँडचं रूपांतर याच्यात झालं, याचं रूपांतर याच्यात झालं. आता एवढं स्टँड सोन्याचं म्हणलं असं उघडं ठेवते का कोणी, सांगा बरं. एवढं सोनं उघडं ठेवीन का कोणी. अहो बस्ता बांधला 1.5 लाख रुपयात 10-11 गाठोडी कपड्याची. आणि बस्ता बांधायला गावातले भावकीतली आखी शहाणे माणसं असतात. प्रत्येक गावात ती शहाणे माणसं. तसं काय नाही, हा शहाणे माणसं. त्या नवरीच्या बापाच्या फासोळ्या उघड्या पडलेल्या आणि आखी भावकीनं अर्ध गाव बस्ता बांधायला. शहाणे माणसं. तिथं गेले काय नाही म्हणजे चला एकदा नाश्ता करून घेऊ. शहाणे माणसं. रट्टावून नाश्ता करायचा, घाम पुशीत बाहेर. त्या नवरीच्या बापाने बारीक तोंड करून, शेठजी किती झालं बिल. 3785. बरोबर. बिल द्यायचं लय अवघड आहे. 10-15 वर्षांनी कुट्टे महाराज भेटले मला बीडला. हे ते तुला माहित नाही अजून. मला म्हणले अशी मिट्टी घातली, इकून इकून मुकी घेतली. अति प्रेमळ माणूस महाराज, निष्कपटी. प्रभाकरच्या मुखातून मी कुणाची निंदा केलेली अजून ऐकलंच नाही. वा वा वा. निष्कपटी. मिठी घातली, तोंडावर हात फिरला, असं करायची. आणि म्हणले तुमचं तोंड वैरी, नाश्ता करायची का जेवण करायची का ज्यूस घ्यायची. म्हणलं आता जेवण केलेलं आहे, म्हणलं मग ज्यूस घेऊ. अशा डबड्या डुबड्या हॉटेलमध्ये नाही, चांगल्या हॉटेलमध्ये चला. म्हणलं चला. गेलो. नौशाद ज्यूस सेंटर आहे सुभाष रोडला. म्हणले तुम्ही सांगा काय सांगायचं ते. मी सांगितलं. म्हणलं द्या बाजीराव मस्तानी 2. त्या काळी ती मस्तानी होती 180 रुपयाला एक. हे मी सांगतोय 12-13 वर्षाचे. आता मी आपलं घेतली बी. हे म्हणायचे तुम्हाला लय अनुभव आला. आता मी असलं कवाच नव्हतं खाल्लं. म्हणलं नका का खायनात. आता पुढचं मला माहित होतं काय होणार. मी आलो बाहेर राहिलो उभा. काउंटर जवळ आले. ₹100 दिले. म्हणले काय होते ती घ्या, बाकीचे परत. ते म्हणले 180 रुपयाला एक, 360 रुपये झाले. ते म्हणले आयो. आणि तेवढं नाही, असं बसले काउंटर. म्हणजे नीट हिशोब करा. बिल आले. नाश्ता केला कपड्याच्या दुकानात. वरून फॅन, खाली गाद्यान. मग नवरीचा बाप म्हणतो तात्या बघा ना काही. याने म्हणजे आपल्याला काय कळतंय बघा. मग कशाला मारायला आला का.
घरीच थांबायचं, म्हशी बिशी पाणी पाजायचे, काय गरज होती का? बाणला बसता चला सराफ गल्लीत गेले, 5-6 लाख रुपये तेव्हा एवढं एका डब्बीतल्या कोपऱ्यात. मग ती डब्बी एखाद्या धूर्त माणसाजवळ सांभाळायला द्यायची. त्याने आतून अशी पॅक बांधायची उपडलेली. स्टँडवर आला की ते असा चलतो, कोंडू कोंडू धरीने बर का. मग त्याची हालचाल ही पाहिली की तिथं काही वेदांत वाचस्पती असतात, ते लगेच ओळखतात. इकडे म्हणते बर का, आणि एकमेकाला म्हणते तुका मन येते ते काहीतरी तेच कालमा करतात. मामा चला ना, काका चला ना, हे म्हणतो दम नाही का. दुसरा म्हणतो सारखा बाडला, थांब ना, गेलं का. सोनं ते सोनं. मग एकाने पाहिलं आणि पत्नीला म्हणाला, त्या गणपतीने लोखंडाचं सोनं करून आणलंय, आपल्या घरात असलं तर दे. काय ती म्हणली कालच भांगारवाल्याला देऊन टाकलं. मग काय नेऊ म्हणली, माठ पडलेला आहे गॅलरीत, 5 धरतोय, निकामी झालाय, तो माठ घेऊन जा, परिशाला असा घासून त्याचं सोनं करून आणा. हा गेला, माठ असा परिशाला घासला आणि त्याचं सोनं करून आणलं की नाही. फेल आणलं की नाही सोनं, जमलं. आता त्यांचा बी नंबर घे बघ. ऐका, अहो परी सोनं करतो, लोखंडाचं खापरच नाही. तसं संत वाक्याने माणूस बदलल्याशिवाय राहत नाही. खापराची अवलद असली तर बदल होत नाही. विठ्ठला निट श्वानाचे ते पुष आणि खापरा परीस काय, त्या परिसापेक्षा या संताचे नाही ते असंच असता. ऐका बरं का, कीर्तन म्हटलं की मेन मृदंग, टाळकरी, साऊंड सिस्टीम, ऐकणारे सर्व लागतं. तेव्हा कीर्तनकार उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक असे दे, तेव्हा
मग शरीराकरता नाही, आत्म्याकरता नाही, समाजाकरता नाही, मग करायचा कशा करता? त्याचं उत्तर अभंग यासाठी केला का करायचा? महाराज म्हणतात एकच काम, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड झाला पाहिजे. महाराज म्हणतात माझा झाला, शेवट तो भला माझा गोड झाला. किंवा देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला. सद्गुरु वामन भाऊ म्हणायची बर का, ऐका. श्री संत सद्गुरु वामन गहिनीनाथगड ते म्हणायची, शूर वळखवा रणी, साधू वळखवा मरणी. शूराचे लक्षण गल्ली बोळात गप्पा मारून कळत नाही, शूर त्या वेळेला कळतो एखादं रणांगण गाजून येतो त्यावेळेला. त्यावेळेला शूर कळतो. शूर मिरवे रणांगणी, मरणीच संतोषी. किंवा शूरा साजती हत्यारे, शूर रणभूमीत कळतो. आणि कसा मृदंग वाजवला, कशी चाली म्हटले, कसं कीर्तन केलं, दिंडीत कसा चालला, कुठं कुठं मार खाल्ला, हे डोळे झाकायच्या वेळेला कळतं. विठ्ठला विठ्ठला राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे. सुलभाने सुपारी, सुलभाने सुपारी, जागा मागितल्या पारी, जागा मागितल्या पारी. शेवटची गोडतेची खरे गा, शेवटची गोडतेची खरे गा. शेवटची गोडतेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, दानवी जनासी वादवी प्रिया. काय घागरा घोष काय, रामकृष्ण वासुदेवा. शेवटची गोडतेची खरे गान रामकृष्ण. हे चांगले आपलं एकदम छान आहे. पण याच्याकरता असं मुरलेलं लोणचं लागतं, मोठ्या शेष फडकाऱ्यातलं फडकाऱ्यातलं. हे बाकी जमन, हे जमणं सोपं नाही. वारकरी संप्रदाय असा आहे, याच्यातले कीर्तनकार, गायक, टाळकरी पिक्चरच्या डबड्या डुबड्यांत असल्या चाली म्हणायच्या नाही भाजनात. खरं सांगतो, उग लोक मान हलवते म्हणून आपण उरफाट्या उड्या मारायच्या नाही. लोक काय गारुड्याच्या खेळाला बी जमते, त्याला काय करायचं. एक परवा तेलंगणामध्ये कीर्तन होतं माझं, आदिलाबाद जिल्हा, मेंढापल्ली नावाचं गाव, इच्चोडा तालुका. महाराज तिथं एक असे बाबावानी एक ज्योतिषकार, फार मोठी महात्मे त्या एरियात. त्यांचं भाकीत आहे जयश्वाल महाराज, त्यांचं एक भाकीत आहे. जेवढे पंथ या पृथ्वीवर निर्माण झालेले आहेत, एकही शिल्लक राहणार नाही. शिल्लक राहणारे फक्त वारकरी संप्रदाय, याला बाद नाही. त्याचं कारण वैष्णवाचा माल खरा असे म्हणून फौजदाराचं कोतवाल होऊ नये बर का. तेव्हा शूर वळखवा रणी, साधू वळखवा मरणी, आणि पतिव्रता सरणी विठोबार. अशा पद्धतीने महाराज म्हणतात याच्या करता करायचा शेवटचा दिस
गोड व्हावा. परभणी जिल्ह्यात एक मारतराव महाराज होऊन गेले, दास्तापूर. त्यांचे गुरु होते मोतीराम महाराज. अख्खं गाव जमवलं मारुतीच्या मंदिरात आणि जप सुरू केला रामकृष्ण हरीचा. आणि बरोबर मध्यानाच्या वेळेला सांगितलं, गजर करा, पुंडलिक वरद हरी. याला म्हणतात शेवटचा दिस. एक रामकृष्ण भाऊ इडशीकर होऊन गेले, फडकरी. ते गेल्यानंतर त्या प्रेताला स्नान घालून चौघाच्या खांद्यावर ठेवून उचललं आणि एक 10-11 फूट गेल्यानंतर वरतून आवाज दिला, हे कुठं चालवलंय मला, नेट आहे का. महाराष्ट्र बोलते. खाली ठेवलं तर डोळे उघडलेले. अख्खा जिल्हा, धाराशिव जिल्हा दर्शन घ्यायला. तिसऱ्या का चौथ्या दिवशी पंढरपूरची वारी होती. ती वारी करून आले, द्वादशी सोडली गावात आणि पुन्हा गाव जमवलं, जप करा म्हटले. बरोबर 1-1:30च्या सुमारास उठून उभे राहिले. म्हणले, तुम्ही म्हणता मी का उठलो होतो, परमार्थ कशाला म्हणतात ऐका, इतका सोपा समजू नका. तुम्ही म्हणता मी का उठलो, माझी या जन्मातली एक वारी पंढरीची शिल्लक राहिली होती, पांडुरंगाने करून घेतली, आता नाही उठायचो. पंढरीनाथ भगवान. आणि जेव्हा त्या आष्टी गोळा केल्या ना, या कवटीवरती रामकृष्ण हरी 12 खड्या उमटल्या होत्या. ही परमार्थाची पावती, लक्षात ठेवा. शेवटचा दिस गोड व्हावा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली अशा पद्धतीने भरपूर गायक मंडळीत. चुटकीत शेवटची चाल आणि प्रत्येकाला 1-1 तुकडा द्यायचा. तुंजना म्हणा पहिलं, ते ध्रुवपद म्हणते. म्हण तू पुढं, लय घोळ घालू नको. तुका मने मोती परली नेनोवारी, तुका मने मोती परली नेनोवारी, तुका मने मोती परली नवारी, तुका मने मोती परली नवारी. आता दिवस संचारी खेळी मेरी, आता दिवस संचारी खेळी मेरी, आता निशिल्दीने पावलो विसावा, आता निशिल्दीने पावलो
तुम्ही म्हणलात तर त्याने म्हणायचं वा वा नाही तर कुणीच नाही हा बरोबर बरोबर आहे की नाही बरोबर नाही बाकी बोलायच नाही हा बाकी बोलायच नाही चला. वचन न मोडी उडा दादा हा उदा दोघं असं. दादा कुंडलिया धावा दृष्टीया कुंडलिया धावा कुंडलिया रे कुंडलिया हरि कुंडलिया
करण्यापेक्षा एकच सांगतो, नाही या आनंदाशी जोडा. संपला विषय. झालेली आता जिथं होती तिथंच बसा. हा बरं. आता ते दुसऱ्याला सहजासहजी उठते तू. पण म्हणल्याबरोबर त्यांनी माझा मान ठेवला. मी काही उपकार नाही केला, चांगले ठेवला. बरोबर आहे बरं का. हे फार दिवसांनी भेट झाली दादाची ना. आमच्या कारखान्यावर कीर्तने होते तेव्हा होती. तिथं पुन्हा एकदा नायगावच्या घाटात भेट झाली ती. तुमचं कुठंतरी कीर्तन होतं आणि माझं होतं. अचानक असं जिव्हाळा लागतो संप्रदायातल्या माणसाला एकामेकाविषयी. प्रेम आणि जिव्हाळा नुसतं म्हणायला नको, चैतन्याचा जिव्हाळा. इथं कंबर बांधलो लय म्हणतात, पण तिकडे हे लय अवघड आहे महाराज. खरं बोलण्या इतकं पाप कशातच नाही. एखाद्या मृदंग वादकाला समजा आता हे बसलेले आहेत, यांना येत नसलं पण कळतंय ना. आपल्याला येते असं डोक्यात ठेवायच नाही आपण. हे बरोबर चूक कुठं झाली ती करेक्ट सांगते. मग एखादा माणूस दुसऱ्या एखादा मृदंग वादक भेटला, जर म्हणला का अहो थोडा समाज होता पण काय कीर्तन असा मृदंग वाजवला दोघांनी बी. मग त्यांनी ऐकलो म्हणावं ना, आमचा परिचय नाही पण चांगलं नाव आहे त्यांचं, छान वाजवतात असं म्हणावं ना. ते म्हणते हे त्याला लावता येत नाही. एखाद्या गायकाला म्हणलं का काय चाली झाल्या तिथं, कोण कोण होते, आवटे महाराज, दिवटे महाराज, छोटे आवटे महाराज, बाकी सगळे वगैरे होते. हा असं एखाद्या गायकाजवळ म्हटलं का त्याने म्हणावं ना त्यांचं नाव लय मस्त आहे, आमचं लय जवळून परिचय नाही पण कुणी सांगतं छान गातात. त्याला तसं म्हणतात ते म्हणतो हे त्यांना सम कळत नाही. बरं. एखाद्या कीर्तनकाराजवळ एखादा माणूस म्हणतो याला म्हणते कीर्तन किती ऐकले पण काय तुम्हाला सांगावं कीर्तन. असं जर एखाद्या कीर्तनकाराजवळ म्हटलं त्याने म्हणावं ना अजिबात परिचय नाही पण कुठल्याही पत्रिकेत नावून लहान थोर चर्चा आहे त्यांच्या कीर्तन हे नाही. त्याला विषय कळत नाही. मग आता तुला काय कळते ती सांग आम्हाला, नाही तर एकटाच सेफ्टी कर, आम्ही समुद्रात उड्या टाकतो जाऊन. उथळ पाण्याचा खळखळाट प्रेमाने जीवा. एखाद्याची चूक वाटली की तोंडावर सांगायची पण माघ कुटकुट करायची नाही, त्याला परमार्थच म्हणत नाहीत. झालेली सेवा परमात्म्यांच्या माऊलींच्या जगद्गुरूंच्या श्री सद्गुरू वामन भाऊ आणि श्री सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणी थांबू. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा बोली रे कुरे वेरी वाकू